मुंबईतील बँड्रा कलानगर इथे असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या इमारतींची सध्या दुरावस्था झालेली आहे। या इमारतींना ठिकठिकाणी भेगा पडलेल्या आहेत आणि मी सध्या इमारत क्रमांक अ5च्या खाली उभा आहे। या इमारतीची ही अवस्था आपण पाहू शकता। या इमारतीमध्ये राहणाऱ्या बऱ्याचशा नागरिकांना कर्मचाऱ्यांना शासनाकडून नोटिसेस बहाल करण्यात आलेल्या आहे, मात्र त्यांची दुसरीकडे कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे त्यांना या ठिकाणी राहण्याकरिता दुसरा पर्याय नाही आहे। वारंवार विनवण्या करून देखील प्रशासन ऐकत नसल्याची तक्रार या ठिकाणी होते। अनेक स्थानिक रहिवाशांना संबंधित प्रशासन आणि महापालिकेने या ठिकाणाहून जाण्यास सांगितलेलं आहे। त्यांनी सुद्धा बरेचसे पत्रव्यवहार केलेले आहे, मात्र अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप होतोय। पावसाळा जवळ येतोय आणि त्यामुळे इमारतीची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। विशेषतः लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो सुद्धा ऐरणीवर आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित इमारतीची पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना लवकरात लवकर करण्यात येणार असं आश्वासन देखील दिलेलं आहे, मात्र रहिवाशांना अद्यापही कुठलाही दिलासा मिळाला नाही आहे। उलट त्यांना सतर्क राहण्याचं आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीनं प्रशासनाशी संपर्क साधण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। काही इथले स्थानिक आहेत जे आपल्यासोबत आहेत। एक लहान मुलगा या ठिकाणी आहे, त्याची आई कर्मचारी आहे, शासकीय कर्मचारी आहे, आता कामावर आहे आणि घरी हा एकटा आहे। काय नाव आहे तुझं बाळा? श्रेयस भालचंद्र देशमुख। अच्छा, तुझ्या घरी कोण शासकीय नोकरीमध्ये काम करतं? मम्मी काय नाव आहे आईचं? सुनीता भालचंद्र देशमुख। कुठे काम करते? SID DG ऑफिस। डीजी ऑफिस। बरं, आता सध्या काय परिस्थिती आहे इथे घरांची? वाईट परिस्थिती आहे, सगळे स्लॅब पडत आहेत, कधी कुठेही पडू शकतं, डोक्यावर पडू शकतं। खूप घाण अवस्था आहे, म्हणजे कोण माणूस झोपू पण नाही शकत। कधी दगडी फोडतात, काचा फोडतात, कोण चोर येतं, दिवस रात्र कोण बाय बघत नाही, कधी पण चोरी होते, ग्रिल चोरी होतात, हे चोरी होतं, सगळे काचा फोडा, वरतून टेरेस तर पूर्ण लिकेज होतं पावसाळ्यात। इमारत पूर्ण जीर्ण झाली असली तर तुम्हाला काही नोटीस वगैरे दिली असेल इथनं जागा रिकामी करण्यासाठी महानगरपालिकेनं किंवा प्रशासनानं? जागा रिकामी करण्यासाठी नाही दिले, धोकादायक आहे म्हणून नोटीस दिली गेलेली आहे, पण त्यानंतर काय पर्यायी व्यवस्था नाही दिली, ना शिफ्टिंग दिली आहे, ना बोलतायत शिफ्टिंग होणार 15-20 दिवस बोलतायत, पण शिफ्टिंग काय करत नाहीत। मग जीव मुठीत घेऊन तुम्ही इथे का राहताय? काय आता व्यवस्था काय नाही, काय करणार आता राहायला, कारण का कॉलेज आहे, स्कूल आहेत, आपलं शिक्षणासाठी राहायला लागतं। पण आता एक गोष्ट सांग की आता पावसाळा जवळ आलाय, काय करणार तुम्ही जर अशी परिस्थिती या ठिकाणी आहे? आता काय करू नाही शकत, कारण का गव्हर्नमेंट जे करेन त्याच्यावरच विश्वास ठेवायला लागतो। आता काय करू शकतो? धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर बघा, ही अवस्था या ठिकाणी आणि बऱ्याच इमारती या परिसरामध्ये आहे ज्यांची अवस्था सध्या जीर्ण झालेली आहे आणि त्या ठिकाणी जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना आता न्याय मिळणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।